जय महाराष्ट्र। केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह साहेब हे शिर्डीला भाजपच्या अधिवेशनासाठी आले होते। त्यामध्ये त्यांनी आपल्या भाषणामध्ये सर्वांना असं सांगितलं की सर्वांनी हात उंच करून भारत माता की जय म्हणा आणि एवढ्या मोठ्याने म्हणा की तो आवाज मुंबईपर्यंत गेला। का बरं मुंबईपर्यंतच का? मुंबईमध्ये असं कोण आहे की ज्यांची अमित शाह साहेबांना भीती वाटते? तर मुंबईमध्ये आहेत ठाकरे। ते ठाकरेंना उद्देशून ठीक आहे। आता अमित शाह साहेबांची ती इच्छा होती, त्यांनी ते केलं। पण अमित शाह साहेब गृहमंत्री आहेत आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने कायदे सुव्यवस्थेचा बाजार झालेला आहे तो त्यांना दिसत नाही का? भारत माता की जय याचा आवाज मुंबईपर्यंतच का जावा? बीड, परभणी इथपर्यंत का जाऊ नये? आणि महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या शहरांमध्ये ज्या शहरांमध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णपणे रसातळायला गेली। आज महाराष्ट्रामध्ये दिवसाढवळ्या खून होत आहेत, अपहरण होत आहेत, खंडणीचे गुन्हे होत आहेत। पण या सगळ्याकडं गृहमंत्री म्हणून ना देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष आहे, ना कदाचित अमित शाह साहेब यांचं। कदाचित अमित शाह साहेबांना माहिती देखील चुकीची जात असेल कदाचित। पण महाराष्ट्राच्या गृह खात्याचं महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेमध्ये अजिबात लक्ष नाही, हे मात्र नक्की। नाहीतर अशा प्रकारचे खून, दरोडे, खंडणीचे गुन्हे या महाराष्ट्रात झालेच नसते। केवळ ठाकरेंना टार्गेट करायचं, केवळ शरद पवारांना टार्गेट करायचं इथपर्यंतच महाराष्ट्रात भाजपचं राजकारण आता सीमित राहिलेलं आहे। त्यांना महाराष्ट्राच्या विकासाशी, महाराष्ट्राच्या एकूण सुरक्षेशी काही देणे घेणे नाही। मागे देखील हरियाणामध्ये निवडणुकीदरम्यान अमित शाह साहेब म्हटले होते की आम्ही या देशातून नक्षलवाद पूर्णपणे नाहीसा केलेला आहे, तो पूर्णपणे हद्दपार केलेला आहे। पण परिस्थिती काय? छत्तीसगडमधील दंतेवाड्यामध्ये काही दिवसांपूर्वीच नक्षलवादी हल्ल्यामध्ये 8 जवान शहीद झाले। याकडे अमित शाह साहेबांचं लक्ष जात नाही का? असो, अमित शाह साहेबांचं लक्ष आहे की नाही माहीत नाही, पण नागरिक म्हणून आपलं या गोष्टींकडे लक्ष असलं पाहिजे। लक्षात ठेवा, धर्माची गोळी देऊन हे सत्ता घेतात, पण सत्ता आल्यानंतर सत्ताधाऱ्यांचं जे कर्तव्य आहे ते मात्र पाळत नाही। नागरिक म्हणून आता आपल्याला जागा राहण्याची गरज आहे, कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था रसातळायला गेली ते पाहता हीच परिस्थिती कायम राहिली तर महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाचं जगणं मुश्किल होऊन जाईल। जय महाराष्ट्र।